इसके लिए किया इसमें मतलब ब्रह्मानंदं एकं नित्यं मनोरञ्जनं सर्वति सात्विकं भावातीतं श्रीमूर्तं सद्गुरुं नमामि। सद्गुरुं करुणावतारे भगवान की कृपा से आप और हम सब मानस योग के साधना में आए हैं। मैं मेरा शरीर से महाराष्ट्र का मराठी में बोलूँ का हिंदी मराठी में अच्छा माझं शरीर महाराष्ट्रात आहे नगर जिल्ह्यातला अकोले तालुका आणि गुरुस्थान ऋषिकेशला असल्यामुळं 50 वर्षापासून माझा ऋषिकेशला संबंध आहे तेव्हा राहण्याच्या कौतुकाला लागले तर मी या साधनेमध्ये कसा अभिप्राय तुम्हाला सुरुवातीला मी माझा गुरुस्थान ऋषिकेशला असल्यामुळे मी ऋषिकेशला चाललो त्याच काळी नवरात्रासाठी इथले साधक औरंगाबादवरून मेरठला जात होते तर आमचे समोरासमोर रिझर्वेशन आले आणि त्यामध्ये मला सुरुवातीला एक पुस्तक वाचायला मिळालं छोटंसं पुस्तक मला सुखी जीवन के स्वर्णिम सिद्धांत हे पुस्तक मला सुरुवातीला वाचायला मिळालं गाडीमध्ये मी वाचलं आणि यातले हे जे सिद्धांत मला अटपटे आणि अनोखे वाटले आपण सर्वांनी हे ऐकलेलेच आहे यातले सुरुवातीला मी वाचलं की औषधाचं आरोग्य नाही शक्ती नाही पैसा सुख नाही पुस्तकात ज्ञान नाही संबंधी लोक नाही आणि कधी न ऐकलेले असे सिद्धांत कारण आमचे माणूस तर मी ऋषिकेशला असल्यामुळं अभ्यासलं वाचलं मी पारायण करतो परंतु हे अलौकिक सिद्धांत वाटले आणि साधकांना विचारलं तर मी करू शकतो काही शिकले सांगितलं महाराज हे नवरात्रानंतर आहे महाराष्ट्रामध्ये मला ठिकाण सांगितलं आणि पहिलं शिबिर मी केलं पण तत्पूर्वी माझी अवस्था काय होती मी सांगतो तुम्हाला आता मी दिसतोय असं नव्हतं माझं जवळ 110-112 किलो वजन होतं एवढं वजन असल्यामुळे मी साधनेला सुरुवात केली शिबिर केल्यानंतर आणि तंतोतंत पाला आणि कृती केल्यावरती मी मनापासून साधना करतो तर अगदी तिन्ही म्हणजे तप सेवा आणि सुमिरन तिन्हीचं पालन करत माझं वजन जवळजवळ 42 किलो होतं ओळख सुद्धा आला नसतो मागे जर बाईकवर बसलो तर मला सांभाळणं अवघड आहे एवढं वजन मी घटवलं सुरुवातीला आता काय आता नाही नॉर्मल झालेले आणि कुठेही शिबिर असलं मला वेळ असला अभिलाष आता मी शेगावला होतो त्यानंतर 2 शिबिरमध्ये नाही गेलो अमरावती आणि त्यामुळे इथे मला वेळ मिळाला कारण जसं डॉक्टरला साहेब काल बोलत होते ना माझ्या चक्कर मध्ये सापडले हो कुणी सुद्धा सेकंड मी चक्कर मध्ये सापडले आणि डॉक्टरांच्या इतकी लगन लागली शिबिराला की लाभ होतो आणि म्हणून मी प्रत्येक शिबिरामध्ये संभवता असतो आणि या साधण्यातल्या पदयात्रा मी 6 केल्या पंढरपूर होती त्यानंतर जुनागड पासून पालितानापर्यंत ही दुसरी झाली तिसरी अहमदाबाद पासून अंबाजीपर्यंत चौथी आमची गोकुळ पासून तर वृंदावन पर्यंत आणि चौथी आली नंतर 5वीला मी मागल्या वर्षी गेलो होतो टेकडी पासून सावरिया सेक्टरमध्ये या वर्षी आमची कांबोर्डी पासून पुष्करपर्यंत अशा 6 पदयात्रा करण्याचा योग आला
आणि खूप गेलो उपाशी देखील एवढं फिरलं चाललं जातं. सुरुवातीला तुम्ही बघितलं 40 किलोमीटर 42 किलोमीटर व्हायचं, आता यावेळेला तर कमी होतं 35 ते 40 दरम्यान असतात 35 किलोमीटर. परंतु एवढं काही न खाता पिता किंवा लिंबू शहर पाण्यावरती आणि 7 दिवसापर्यंत चालता येतं ही कल्पना मी करू शकत नव्हतो. पहिलं पदयात्रा केल्यानंतर मला असं वाटतं की हे तर मी अधिक काळ राहू शकतो. 7 दिवसानंतर देखील मला उपवास होण्याची इच्छा नव्हती. नवरात्र करायची सवय नव्हती. परंतु असं वाटलं की त्याच्यामध्ये ऊर्जा कुठून येईल हा सिद्धांत तुम्ही ऐकता. वजनामध्ये ताकद नाही, पदयात्रेमध्ये सिद्ध होतं न खाता पिता देखील आपण राहू शकतो. तसं माझ्या गुरुस्थान ऋषिकेशला असल्यामुळे आमच्या आश्रमामध्ये दोन्ही नवरात्र गंगाजलावर होतो. म्हणजे जवळजवळ 350 ते 400 साधक जमा होतात. ही सवय मला होती, तरी मला त्रास व्हायचा का? ही विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारी मला संस्था पहिली ही मिळाली. कारण इथं ते केलं जातं ते विज्ञान समजत आहे आणि शास्त्र समजत आहे. प्रत्येकजणी 9 दिवस गंगाजलावर राहायचं, पण उपवास आमचा कसा सुटायचा माहिती का? डायरेक्टच खायचं वाटायचं. आणि त्याच्यामुळं शिकंडी द्यायची सुरुवातीला टमाटर ज्यूस द्यायची. आता टमाटर ज्यूसची चांगली होता टमाटर परवडली गेली ऍसिडिक म्हणून ते टमाटर ज्यूस दिले. त्यानंतर आम्ही मग भाजी केली खायचं, संध्याकाळचं कढी भात खायचं. परंतु या पद्धतीने आल्यावरती मी त्याच्यावरती कंट्रोल आणि 2-2 तासाला भूक लागली मला खूप खायचं. म्हणजे नवरात्र केलं आणि न केलं सारखं बरं एवढं करून देखील लाभ होत नव्हता. पण ही साधना मिळाल्यामुळं मला नंतर महाराज आता करतो त्या पद्धतीने गंगाजल अजूनही करतो, परंतु सोडण्याची पद्धती. कारण डॉक्टर साहेब नेहमी सांगतात की उपवास करणं एक मूर्ख माणूस देखील करू शकेल, पण उपवास सोडणं फार महत्वाचं आहे. ती पद्धती मला इतकं माहिती पडली. नंतर मी ती अंमलात आणली आणि मला त्याच्यानंतर मग ते आता इकडे नवरात्र यायची इच्छा असते, पण एका नवरात्रामध्ये मी गंगाजलावर उपवास करतो गुरुस्थानावर या पद्धतीने करतो. आणि दुसरं नवरात्र माझी कथा काय रामायण कथा असते ब्राह्मणापर्यंत, त्याच्यावर सुद्धा मी नारळाचा बनवला. एकावर नारळाच्या पानावरती एकावर गुन्हे नवरात्र करतो. आणि कुठे उपवासाचं शिबिर असतं तिथे जातो. त्याच्यानंतर पदयात्रेत असतो आणि असंही मिळालं खानपानवालं तिथे हजर असतो. अशी ही साधना विज्ञान आणि अध्यात्म याला हे आहे पूरक आहे. काय झाले डॉक्टर साहेब म्हणून मी ऐकले विज्ञान झाले आंधळ आणि अध्यात्म झाले पांगळ. विज्ञान आंधळ का झालं? विज्ञानामध्ये सिद्धांत नाही मत आहे. सिद्धांत त्याला म्हणतात म्हणजे त्रिकालाबाधित असतात, म्हणजे तिन्ही काळामध्ये ते बदलत नाही. अध्यात्मामध्ये सिद्धांत आहे, विज्ञानामध्ये मत आहे. विज्ञानाचा एखादा शोध लागला त्याच्यावर शोध लागला तर ते खातं, पण अध्यात्मामध्ये तसं नाही. जे ऋषीमुनी शोध लावले तेच आचार्यापर्यंत आले, तेच संतांपर्यंत आले आतापर्यंत आणि अव्याहत लागले. म्हणून हे सिद्धांत आहे. पण या सिद्धांताची उत्पत्ती अहिंसेतून. ऋषीमुनी कंदमुळं खाल्ले आणि तदनंतर हे सिद्धांत जीवनामध्ये लोकांकडून राबवले, त्यांनी स्वतः आणले. आणि ही सिद्धांत प्रणाली अहिंसेतून असल्यामुळं ही त्यातून सुद्धा शिकवून चालणार आहे. विज्ञानाची काय टाकायचं दिसतं तुम्हाला, हे मोबाईल कॅमेरे सर्व दिसतात, पण ही हिंसेतून आहे. विज्ञान शिकतानाच पहिले काय करतात? उंदर कापा, बेडके कापा, सरडे कापा, तिथून शिकवलं जातं. म्हणजे हिंसात्मक सुरुवात असल्यामुळं शेवटी हिंसा म्हणजे मला जसं विज्ञानाने सुविधा करून ठेवली तशी ऑटोमोबाईल त्याची तयार करून ठेवली विज्ञानाने आणि विनाशाची देखील तयारी मला. म्हणून विज्ञान आंधळ झाले आणि अध्यात्म पांगळ्याचा सिद्धांत एवढे महान आहे अध्यात्माचे, पण पालन करणारे समर्थ नाही. नुसते आमचे कसे माईक समोर आला आम्ही लोक सांगतो, पण पालन करणारे फार कमी.
आता तुम्ही मराठी माणसाची ऍक्सेप्ट नाही का काय केलं सांगणार इतका आरबी आरबी असे साथ पण आमचेच महाराज लोक इतके खातात का साधूचं पोट आणि आश्रमात ते 2 किलोमीटर दिसते म्हणून कारण का सांगणं वेगळं पालन करणं म्हणून अध्यात्म झाले महाराज चांगलं झालं आणि विज्ञान झाले आंधळ परिणामाचा विचार करत या दोन्हींची सांगड झालेली संस्था या संस्थेला काय केलं मला काय आवडतं म्हणजे आंधळाच्या खांद्यावर पांघरापासून पाय कोणाचे आंधळे आणि डोळे कोणाचे पांगळे म्हणजे दृष्टी अध्यात्माची आणि प्रयोग विज्ञानाची वैज्ञानिक प्रयोग महाराज आध्यात्मिक सिद्धांत वैज्ञानिक प्रयोग करणारी संस्था असल्यामुळं ही सफल आहे महाराज कुठंच मिळत नाही तुम्ही सर्व भाग्यशाली आहात की कमीत कमी आजाराच्या निमित्तानं कोणी साधनेला आली नाहीतर ही साधना महाराज बऱ्याच लोकांना मिळत नाही काहींना पटत नाही काहींना पचत नाही असं झालंय मला परंतु आजाराच्या निमित्तानं भगवंतांनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय फार भाग्यशाली ही साधना संतपणी ग्रंथ प्रामाणिक ग्रंथ रामचरित मानस या ग्रंथाच्या आधाराची साधना तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम गाथा कोरडा निघाला 13 दिवस पाण्यात राहून कोरडा सगळ्यांना तुकाराच्या उपोषणामुळे तसं हा ग्रंथ देखील रामचरित मानस त्यावेळेच्या विद्वानांनी नाकारला होता त्याच्यात वेदाचे सिद्धांत शास्त्राचे सिद्धांत आणि प्राकृत भाषेमध्ये हिंदी प्राकृतमध्ये आला त्यावेळेला विरोध केला गेला आणि हा प्रमाणित कसा झाला काशी विश्वनाथ मंदिरामध्ये हा ग्रंथ सगळ्यांच्या खाली ठेवला गेला आणि वरती सगळे ग्रंथ ठेवले आणि वरती ग्रंथ ठेवल्यानंतर चमत्कार असा झाला की दुसऱ्या ग्रंथ बंद केले दुसऱ्या दिवशी हा ग्रंथ आपोआप सगळ्याच्या वर आला आणि भगवान शंकरांनी त्याच्यावर सिग्नेचर केलं भगवान शंकरांनी हा मान्य केला लिहिलेला देखील मला तुळशीदासांनी लिहिला पण ग्रंथाला कोणी भगवान शिकवला त्याची महेश त्याचे मानस असा हा अद्भुत ग्रंथ म्हणजे ग्रंथप्रमाणित आणि संतांना महाराज पंडित आदिनाथ त्रिपाठी हे जे संत महाराज साधारण सीता मातेचा स्पर्श झाला तर तुम्ही एकतर सेवा सुधारण मोठं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते वाचून पाहा मोठ्या पुस्तकाला दिलेले संत त्यांना सीता मातेचा स्पर्श झाला आणि या साधनेचं महाराज संकेत भगवान शिवानी प्रत्यक्ष साधना दिली आणि या साधनेचं महाराज पहिलं तर काय कथेमध्ये राहिलं रामचरित लोक कसा पाहिजे आम्ही लोक आणि कथेमध्ये फक्त एक मनोरंजनाचं स्वरूप आलं अलीकडे काय होत गीत गायले जातात नाचले जातात टाळ्या लावल्या जातात परंतु सिद्धांत जीवनात आणण्याचं काम या संस्थेनं फार मोठं काम केलेलं मला त्याच्यानंतर जोगी त्याच्यानंतर मला आणि आता आपल्याला प्रत्यक्ष डॉक्टर साहेब तुम्हाला दिसतात ना आता तुम्हाला तर डॉक्टर वाटतं तुम्हाला व्यक्तिगत मला तर विचारलं संत आहे कारण संतांची जशी प्रणाली असते त्या प्रणालीने ते चालतात आणि बरोबर कडक वाटतात तुम्हाला पण कडक नाही मला आपण फार बघितलं होतं कारण तुम्हाला हँडल करायचे म्हणून थोडं कडक राहावं लागतं ना बाकी आपण फार मृदू येते कारण आमच्या संतांमध्ये देखील भले तरी देव काशी की नासाळाच्या माथा म्हणून काढे या सिद्धांताचं संत देखील पालन करतात म्हणून याच्यामध्ये असं करावं का लागतं कारण याच्यामध्ये लोक मानणारे असतात मी बघतो ना आपल्याला याच्यामध्ये कितीतरी लोकांना सांगतात तरी ते निमा करत नाही तरी कुंजर करत नाही कारण काय याचं महत्व निमा अगोदर तुम्ही शुद्धी केल्याशिवाय जसं तुम्ही पूजा करता पूजेमध्ये भगवंताला पहिल्या दिवशी जे अर्पण केलं असतं ना फुला आधी निर्माण होतं आपण ते काढल्याशिवाय नवीन पूजा करता येत नाही नवीन फुलं कशा वाढाल पहिले फुलं काढल्याशिवाय तसं तुमच्या शरीराची शुद्धी झाल्याशिवाय तुमचे लोक ती होणारच नाही म्हणून इथं मला नीती शिकवली जाते
रबर नेती आहे, जल नेती आहे, कुंजर केलं जातं त्या ठिकाणी एलिमा केला होतं करायला सांगतात. तर कित्येक लोक करतच नाही, काही लोक ठरवतात ते घरी गेले होते. आणि इथं जर तुम्हाला आहार मिळतो हा घरी मिळणार नाही. मी तर सांगतो ना, मी साधूंमध्ये लहानपणापासून राहिलो आणि लग्न करण्याचा काही प्रश्नच नाही साधूंमध्ये असताना. तर मी असं भोजन घरी बनवू शकत नाही. मी कार्यक्रम करणार, रोज नवीन ठिकाणी जातो. पण शिबिरात आल्यानंतर मला योग्य खायला मिळतं म्हणून मी शिबिरात येतो. आणि तुम्ही लोक आता मी सकाळी नाही करू कुठे बनवायचं. मग मी काय करणार, लिक्विड घ्यायला पाहिजे, कुठं ऊसाचा रस घे, कुठं नारळाचं पाणी घे, आणि भूक लागली तर फळं खातो. संध्याकाळी मात्र हे पालन करतो. काय भाजी जे जातो सांगतो मला भाजी 80% पाहिजे आणि 20% रोटी भात अशा पद्धतीनं. आणि दशांश काढण्याची पद्धती सुद्धा माझ्यामध्ये सुरुवातीला नव्हती. मी मेरठला आपल्या औरंगाबादच्या गुरुबरोबर जाऊन राहिलो. रिझर्वेशन काढणं माझं. मी कार्यक्रम करून मनमान घडलेली घटना सांगतो. मी आलो नाशिक पर्यंत, पण वेळ इतका कमी राहिला मी पोहोचू शकणार नाही त्याच्यावर. आता एसटीनं प्रवास म्हटलं की वेळ जास्त लागतो. मी त्यांना फोन केला तर मी येऊ शकत नाही, माझं तिकीट आता काही वाया गेलं, परंतु वेळ नाही राहिला. तुम्ही मला असं नाही करू म्हणून देवाचा हिस्सा काढा. आता मला माहिती नाही देवाचा हिस्सा काय करायचं. म्हणजे देवाचा हिस्सा काढा म्हणजे काय, म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही त्यात एक नोट काढून दुसऱ्या बाजूला ठेवा म्हणजे फक्त देवाच्या नावाने. आता माझ्याकडे खायला होता, म्हणजे काय खिशाचं ठेवत नाही, खायला नोट काढली बाजूला ठेवली. खरोखर चमत्कार असा घडला. एसटी स्टँडवर एक युवक आला, म्हणजे मला तुम्हाला कुठं जायचं. आणि म्हटलं मला लोक नको, मला गाडी नाही मिळत आणि वेळ नाही राहिला. तो म्हणे मी टॅक्सी ड्रायव्हर आहे, माझी टॅक्सी म्हणजे तुम्हाला मी पोहोचवतो, कुठं जाय सांगा. म्हटलं मला जायचं मनमाडला गाडी मिळाली पाहिजे. तो म्हणे मी तुम्हाला पोहोचवतो, 1400 रुपये घेऊन 1500 देतो म्हणजे 100 जास्त. माझी गाडी गेली तो म्हणे बसा गाडी. घडलं असं, गाडी त्याने इतकी फास्ट गेली, गाडी बरोबर 3 मिनिटं अगोदर 3 मिनिटं म्हणजे भगवंताचा हिस्सा काढल्याने काय लाभ होतो तेव्हा मला कळालं. नंतर मी त्याच्यावर काढायला अगोदर दशमसाठी काढत नव्हतो. अशा पद्धतीनं ही साधना आता भोजनातला चतुर्थांश, त्याच्यातला समयातला 1 तास आणि पैशातला दशांश. मी सेवेत आता तुम्ही ऐकलं मला सूत्र, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ध्यानाची पद्धती, सेवा सुमिरन हे जे पद्धती ना, ही तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देणार आहे. सर्व काही म्हणजे ही जे 5 साध्य आहे ना, शक्ती, आरोग्य, आनंद, ज्ञान आणि प्रेम, या दोनची प्राप्ती तुम्हाला पशुला होत. कोणत्या कोणत्या स्वास्थ्य आणि शक्ती पशुमध्ये देखील असतात. पण पुढचे 3 जे आहे आनंद, ज्ञान आणि प्रेम, याची प्राप्ती केवळ मनुष्यच करू शकतो. आणि म्हणून या साधनेची आवश्यकता आहे. प्रेम म्हणा अंतिम साध्य, प्रेमाची प्राप्ती ही अंतिम आहे. कारण प्रेम आणि परमात्मा एक रूप. रामही केवळ प्रेम प्यारा. आपल्याला जर देवाकडे जायचं असेल तर महाराज आपण फक्त काय करायचं, ही साधना तत्वतंत्र करायची. या साधनेमध्ये काय तुम्ही आता ऐकलेलं आहे की, म्हणून आपल्याला सगळे साधक असल्यामुळे सांगतो, मन वाढलं शरीरामध्ये तर रोग होतो. मग मन वाढू द्यायचं नाही, आम्ल वाढलं तर थका होते, आपल्याला इंद्रियामध्ये शक्ती राहत नाही, आणि तुमच्यामध्ये आसक्ती वाढली तर चिंता निर्माण होते, अहंकार वाढला तर भीती वाटते, आणि मिथ्यापण म्हणजे ममता वाढली तर विरोधाचं दुःख होतं. हे म्हणून आपल्यामध्ये हे देखील विकार येऊ द्यायचे नाही, म्हणजे क्लेश होत नाही, दुःख होत नाही. विकार मन वाढलं रोग होतो तर मग मन वाढवण्यासाठी काय करायचं, संतुलित आहार ही साथ नाही शरीराच्या स्तरावर.
आपल्या इंद्रियाच्या सर्व साधनातून युक्तायुक्त उपवास केल्याने शक्ती वाढते. मनाच्या स्तरावर साधना कोणती? सेवा. सेवेचं स्वरूप सांगितलं, पण सेवेचा आनंद मला वाटला होता. सेवा ही सूक्ष्म साधना आहे. चांगलं करणं हे पुण्य. आणि पुण्याने काय होतं? आता तुम्ही सेवेचं नाही करणं, सेवा केल्याने सुख मिळते. त्यापेक्षा श्रेष्ठ सेवेचं सूक्ष्म रूप आहे वाईट न करणं. वाईट न केल्याने देव मिळतो. म्हणून ज्ञानेश्वरीने काय म्हटलेले? एक सेवा हा दारवंता. म्हणजे देवाच्या तुम्ही दरवाजामध्ये जाता तुम्ही डायरेक्ट. कशाने? सेवेला. म्हणून जीवनामध्ये वाईट नाही केलं तर तुम्हाला चांगले केल्याने सिमी लोकांची सेवा होते. पण वाईट सोडल्याने विश्वाची सेवा होते. आणि वाईट सोडण्यासाठी काय करायचं? सेवेचं सूत्र सांगतो मी तुम्हाला. फक्त काय करायचं माहिती का? आजपासून पैशाचा खर्च नाही, घाम काढायचा नाही, काहीच नाही कष्ट, पण संपूर्ण विश्वाची सेवा घडेल असं सूत्र सांगतो मी तुम्हाला. करणार का? सांगू का? आवड नाही बरं का, पण पालन करायचं. आजपासून कोणाला वाईट सांगता येत नाही. पहिलं. दुसरं, कोणाचंही वाईट चिंता येते नाही. आणि कसाही प्रसंग आला तो वाईट करायचे. वाईटला वाईट महाराज, सर्वत्र माणूस वाईट नसतो. संगतीमुळे तो वाईट म्हणतो. पहिला चांगला असतो, नंतर वाईटही माणूस चांगला असू शकतो. वादाच्या वादाची म्हणू शकतो. पण वाईटाला वाईट समजू नका, कारण त्याला वाईट समजलं तुम्ही वाईट. म्हणून वाईटाला वाईट समजायचं नाही, कोणाला वाईट चिंतायचं नाही. कसाही प्रसंग आला वाईट करायचं नाही. या 3 गोष्टी केल्या तर तुमची विश्वाची सेवा करेल. आणि सेवा ही साधना परिपूर्ण होईल, देवापर्यंत पोहोचतात. सेवेनं काय होतं? आनंदाची प्राप्ती, संतुलित आहाराने आरोग्याची प्राप्ती, आणि उपवासाने शक्तीची प्राप्ती, आणि याने काय होतं? आनंदाची प्राप्ती सेवेनं होती. आणि अहंकार घालवण्यासाठी ध्यानाची साधना आपण करतो रोज सकाळ संध्याकाळ. ध्यानाची साधना ही अहंकार घालवतो. आणि ही साधना बुद्धीच्या स्तरावर ही साधना आहे. म्हणून आपण रोज ध्यान देखील केलं पाहिजे. पुराणे साधन करत पण नवीन साधकांसाठी. आणि कमीत कमी ध्यान करत नसाल तर ध्यानावर पूर्ण होईल. परंतु ध्यान फार आवश्यक आहे मला. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ध्यान शब्द वापरतो. आपण मार्केट समजायचे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये. पांडुरंगाला देखील सुंदर ते ध्यान उभे विटेवर पुढे शब्द येतो ध्यान. परमात्माही मला ध्यान करतो. आमचे ज्ञानेश्वर महाराज देखील आता समाधीमध्ये आहे, संजीव समाधी ध्यानावस्था आहे महाराज. तर सर्वांनी ध्यानाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून ध्यान साधना ही आपल्याला महाराज काय करतं? ज्ञान देते. ज्ञान ग्रंथामध्ये ग्रंथ माहिती असतं, परंतु याच्यामध्ये मला आत गेल्यावरती ज्ञान उद्भूत होतं. ज्ञान प्रगट होतं. प्रगट पैदा नाही होत, प्रगट आहे. फक्त आपल्या कशामुळे झाकलेलं बाळाला आपण आत जात नाही. बाहेर जा, मोबाईलमध्ये, बाहेर जगताच्या चिंतनामध्ये, टीव्ही मध्ये. त्याच्यामुळे ध्यानाला वेळ देत नाही. त्यामुळे ध्यान साधना फार महत्वाची. आणि सर्वात महत्वाची साधना म्हणजे काय? आपल्याला प्रेम करायचं म्हणजे सर्व भाविकांसमोर आहे समर्पण. अशा प्रकारे ही साधना आपण परिपूर्ण केली. मीही करतो, आपणही करायची अपेक्षा करतो. आपल्याला सर्वांना महाराज याच दिही याकडून ज्ञान मार्गाच्या तुम्ही मुक्त व्हा, भक्ती मार्गाच्या भगवंत नामाचा अशी मोठी फलश्रुती आहे. तो आपण सर्वांनी करावी अशी आशा करून एक प्रमाणे तुम्हाला भजन म्हणायचं गाडी वाजून हे नाही करायचं. भजनही म्हणायचं आणि टाळी वाजवून ताला. आपल्या महाराष्ट्राचा प्रसिद्ध मंत्र मी म्हणतो सगळ्यांनी, सगळे लोक अगदी आनंदाने म्हणतात. तर टाळी वाजवून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण जय जय रामकृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 कुंडली वरदा श्री नारायण पंद्रनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय श्री गोपीनाथ महाराज की जय योगी जी महाराज की जय जी महाराज की जय पार्वती पते राम तो मराठीतला अभंग मी ते कीर्तन करत आहे कीर्तन करतो कसाही करतो त्याच्यामुळं एक अभंग या साधनेला पुरा असल्यामुळं अर्थ तुम्ही समजून घ्यायचा मराठीमध्ये पण मी सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करतो देह शुद्ध करोनी भजनी भजावे देह शुद्ध करोनी भजनी भजावे आम्ही कांते नाठवावे दोष गुणा आम्ही कांते नाठवावे दोष गुणा साधने समाधी नको उपाधी साधने समाधी नको उपाधी सर्व समबुद्धी करी मन सर्व समबुद्धी करी मन साधने समाधी नको उपाधी साधने समाधी नको उपाधी मने जनार्दन घेई अनुताप मने जनार्दन घेई अनुताप सांडीपा संकल्प एकनाथ सांडीपा संकल्प एकनाथ साधने समाधी नको उपाधी साधने समाधी नको उपाधी नको उपाधी नको उपाधी अर्थ समजलं सगळ्यांना मराठी सांगू समय झालेला आहे आपल्याला आता मी माझ्यावर विराम देतो पुन्हा प्रसंग आल्यावरती अर्थसहित मी त्यांनी सांगितलं ठीक आहे आता सगळ्यांनी फक्त 3 वेळा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तयारी होते मला सुचतो पण खाली बसा जाऊ नका सूचना दिवशी पण नको सर्वांना जायचं आता मी घ्यायला मी अर्थ सांगतोय आपण थोडक्यामध्ये देह शुद्ध करोनी भजनी भजावी आणि कांते नाठवावे दोष हो सर्वात जवळ आपल्याला देह आणि हा शुद्ध असल्याशिवाय भजन करता येत नाही देहाची शुद्धी देह मी नाही देह माझा नाही देह माझ्यासाठी नाही आता इथं तरी लौकिक शुद्धी होते पण अध्यात्मामध्ये सांगितलं तर देहाला मी मानणं ही अशुद्धी माझं मानणं अशुद्धी आणि भोगासाठी मानणं अशुद्धी तो शुद्ध केलं तर भजन करता येते भजनी भजावे आणि अनेकांचे नाचवावे तो शुद्ध
गुन्हे बघायचे किंवा मला दोष नाही बघायचा, गुण का नाही बघायचा? गुण आणि दोष एकाच नाण्याच्या दोन बाजू, एकाच काठीचे दोन टोक. गुण घेतला तर दुसऱ्या बाजूला दोष येतो, दोष घेतला तर गुण येतो. गुन्हे बघू नका, दोषही बघू नका. बघायचं ठरलं तर आपले बघा, दुसऱ्याचे काही बघायचे नाही. साधने समाधी नको का उपाधी, म्हणजे अशी साधना करा, या साधनेला महाराज इतर उपाधीची गरज नाही. दुसरी साधना आपल्याला काही तप सेवा सुधारण साधना मिळाले ना, बाकी साधनेची गरजच नाही. समाधीपर्यंत साधना करतात महाराज. डॉक्टर सांगितलं ना अष्टांगी, या अष्टांगाची साधना महाराज इतकी कठीण व्हिडिओ कोणी करत नाही, यम पालन करत नाही. म्हणून बाकीची उपाधी करायची नाही, आपल्याला तप सेवा सुधारण करायचे. नको पा उपाधी सर्व समबुद्धी करीन, म्हणजे काय करायचे? आपल्या मन आणि बुद्धीला सम करायचं. सम करायचं म्हणजे हानी लाभ मला शीत उष्ण हे समत्व योग उच्चते गीतेचा सिद्धांत. समान जसं रामाला वनवास मिळाला तरी दुःख नाही, राज्य मिळणार तरी सुख नाही. सुख दुःखापेक्षा अलिप्त राहणे त्याला समता म्हणतात. समतेमध्ये राहणं म्हणून सर्व समबुद्धी करी मन आणि बुद्धी समान करायची. आणि हा अभंग कोणासाठी दिलेला आहे? जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांसाठी केलेला आहे. एकनाथ महाराज तर याच्यामध्ये काय सांगितलंय? म्हणे जनार्दन घेई आमचा सांगिपा संकल्प एकनाथ. संकल्प विकल्पाच्या पासून बाजूला मन काढायचे आणि अमृतापान करायचे. अमृता म्हणजे नित्य मानणारे आत्मा. एवढं जर केलं आपली साधना निर्दोष होते. अशा दृष्टीने समय झालेला आहे मला सुटणारी. त्यामुळं आता नेहमीप्रमाणे पुरुषांची तिकडे 2 लाईन सगळ्यांनी ज्यूस घ्यायचा.